हॅलो फ्रेंड्स, मागच्या वेळी आपण सेपरेशन ऑफ सबस्टन्सेसचा पार्ट 1 बघितला होता. आज आपण पाहणार आहोत सेपरेशन ऑफ सबस्टन्सेसचा पार्ट 2 बघणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की मिक्सचरचे टाइप्स कुठले कुठले असतात, मिक्सचर्स म्हणजे काय, मिक्सचर्स सेपरेट करण्याची गरज का असते, त्याच्यानंतर सेपरेशन मेथड्स आपण त्यातल्या काही बघितल्या होत्या. त्यातलं जास्त करून आपण बघितलं होतं की सेपरेटिंग सॉलिड टू सॉलिड मिक्सचर्स, त्याच्यानंतर सेपरेटिंग इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम लिक्विड आणि सेपरेटिंग सोल्युबल सॉलिड फ्रॉम लिक्विड. आता ह्या पार्ट 2 मध्ये आपण त्याच्या पुढच्या काही गोष्टी आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे सेपरेटिंग ऑफ लिक्विड्स दॅट डू नॉट मिक्स विथ इच अदर. बघा, हे तुम्हालाही माहिती आहे की सगळीच लिक्विड्स काही एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. काही लिक्विड अशी असतात की जी एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत थरली. काही असतात ती थरली मिक्स होतात पण काही होत नाहीत. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर मिल्क आणि वॉटर हे जर मिक्स केलं तर ते एकमेकांमध्ये थरली मिक्स होतं. पण जर ऑइल आणि वॉटर जर मिक्स केलं तर ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. मग हे असे जे सबस्टन्सेस आहेत की जे दोन लिक्विड्स असे आहेत की जे एकमेकात मिक्स होत नाहीत, ती कशी सेपरेट करायची एकमेकांपासून ते आपण पहिल्यांदा ह्या पार्टमध्ये बघूयात. वी कॅनॉट सेपरेट अ मिक्सचर ऑफ टू लिक्विड्स दॅट डू नॉट मिक्स विथ इच अदर बाय फिल्ट्रेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की जी दोन लिक्विड एकमेकात मिक्स होत नाही ते आपण फिल्ट्रेशननी किंवा इतर कुठल्या मेथडनी वेगळी करू शकत नाही. टू लिक्विड्स कॅन बी सेपरेटेड युजिंग द मेथड ऑफ डिकॅन्टेशन. तर ही जी दोन इमिसिबल लिक्विड्स आहेत म्हणजे जी एकमेकात मिक्स होत नाहीत, तर ती लिक्विड आपल्याला सेपरेट करण्यासाठी डिकॅन्टेशन ही मेथड वापरावी लागते. बघा, इथं शेजारी मी स्लाइडमध्ये 2 पिक्चर्स दाखवलेली आहेत. आपण डिकॅन्टेशन मागच्या पार्टमध्ये पण बघितलं होतं, पण तिथं काय होतं, सॉलिड्स वेगळे करण्यासाठी आपण डिकॅन्टेशन वापरलेलं होतं. ही सॉलिड्स सेटल होतात आणि वरचं म्हणजे काही वॉटर आहे किंवा वरचं लिक्विड आहे ते डिकॅन्ट करून काढायचं. इथं आता जर आपण बघितलं तर वॉटर आणि ऑइल ज्यावेळी आपण मिक्स करतो त्यावेळी काय होतं, ऑइल वॉटरच्या वरती फ्लोट होतं. हे फ्लोट झालेलं जे ऑइल आहे ते काय करायचं, विदाउट डिस्टर्बिंग दॅट मिक्सचर किंवा लिक्विड हळूच वरच्या वरती सेपरेट काढून घ्यायचं. त्याला म्हणायचं डिकॅन्टेशन प्रोसेस. तशीच दुसरी एक डिकॅन्टेशन प्रोसेस त्याच्या शेजारीच दाखवलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये एका फनेलमध्ये आपण ते मिक्सचर टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये वॉटर खालच्या बाजूला आहे आणि ऑइल वरच्या बाजूला राहिलेला आहे. आता त्या फनेलला खालच्या बाजूला एक बीप कॉक किंवा कॉक आहे छोटासा, तो कॉक थोडासा ओपन करायचा आणि काय करायचं, खालचं जे वॉटर आहे ते स्लोली खाली काढून घ्यायचं आणि ज्यावेळी ऑइल त्या कॉक पाशी त्यावेळी तो कॉक बंद करून टाकायचा. अशा प्रकारे आपण ऑइल आणि वॉटर एकमेकांपासून सेपरेट आउट करू शकतो. म्हणजे हे डिकॅन्टेशन आपण 2 प्रकारे करू शकतो. एक ते फनेल, सेपरेटिंग फनेल वापरून, आणि दुसरं साधा आपली नेहमीची जी प्रोसिजर आहे की वरचं लिक्विड जे आहे ते विदाउट डिस्टर्बन्स बाजूला काढून घ्यायचं. लिक्विड्स दॅट मिक्स विथ इच अदर आर कॉल्ड मिसिबल लिक्विड्स. आता जी लिक्विड्स एकमेकांमध्ये थरली मिक्स होतात त्यांना म्हटलं जातं मिसिबल लिक्विड्स. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा, एक बिकरमध्ये एक लिक्विड आणि त्याच्यात वरनं 2 लिक्विड ओढत आहेत तर ती पूर्णपणे त्याच्यात मिक्स होऊन जात आहेत. त्यांना म्हणायचं मिसिबल लिक्विड्स. एक्झाम्पल कुठली आहेत, मिल्क अँड वॉटर ही काय आहेत, मिसिबल लिक्विड्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बटर मिल्क आणि वॉटर जरी घेतलं तरी ते मिसिबल आहे, किंवा लेमन ज्यूस आणि वॉटर घेतलं तरी ते मिसिबल आहेत. म्हणजे जे एकमेकात थरली मिक्स होतात दे आर कॉल्ड मिसिबल लिक्विड्स. अँड लिक्विड्स दॅट डू नॉट मिक्स विथ इच अदर आर कॉल्ड इमिसिबल लिक्विड्स. आणि जी लिक्विड्स एकमेकात मिक्स होत नाहीत त्यांना म्हटलं जातं इमिसिबल लिक्विड्स. फॉर एक्झाम्पल इथं मी साईडला पिक्चर दाखवलेलं आहे बघा, ऑइल आणि वॉटर. ऑइल आणि वॉटर एकमेकात जर टाकलं आपण तर ते मिक्स होत नाही. कितीही तुम्ही ते ढवळलं तरी पुन्हा थोड्या वेळाने काय होतं, ऑइल सेपरेट होऊन वॉटरच्या वरती यायला लागतं. किंवा पेट्रोल, डिझेल तुम्ही बघितलं असेल, रस्त्याने जाताना गाडीतलं ऑइल जर रस्त्यावर पाण्यावर पडलेलं असेल तर त्याचा वरती असा लेअर सेपरेट आपल्याला दिसत असतो, बिकॉज दे आर इमिसिबल लिक्विड्स. हे झालं लिक्विड्स बद्दल. आता आपण बघणार आहोत की समजा एखादं असं मिक्सचर आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त कंपोनंट्स आहेत आणि ते आपल्याला सेपरेट आउट करायचे आहेत, तर काय करायला लागतं, सेपरेटिंग ऑफ सबस्टन्सेस युजिंग मोर दॅन 1 मेथड. काही वेळेला काही मिक्सचर्स अशी असतात की तिथं एका मेथडनी आपल्याला तिथले कॉम्पोनंट्स वेगळे करता येत नाहीत. तिथं काय करावं लागतं की आपल्याला एकापेक्षा जास्त सेपरेटिंग मेथड्स यूज कराव्या लागतात. म्हणजे पहिली एक कंपोनंट आहे त्याच्यासाठी एक सेपरेट मेथड वापरायची, त्याच्यानंतर दुसरं कंपोनंट त्याच्यातनं सेपरेट आउट करायला आणखीन एक मेथड वापरायची. असं करत काय करायला लागतं, त्यातले कंपोनंट्स हे आपल्याला वेगळे करावे लागतात.
Sometimes to separate a mixture more than 2 or a combination of methods of separation is used. बऱ्याच वेळेला काय होतं, मगाशी म्हणलं तसं मी, की काही मिक्सचर सेपरेट करायला आपल्याला 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेथडचं कॉम्बिनेशन वापरावं लागतं. मिक्सचर ऑफ सँड, सॉल्ट अँड वॉटर कॅन बी सेपरेटेड बाय सेडिमेंटेशन, डिकॅन्टेशन अँड इव्हॅपोरेशन. बघा, सँड सॉल्टचं जर तुम्हाला मी मिक्सचर दिलं तर सँड पण फाईन आहे, सॉल्ट पण फाईन आहे. ते दोन्ही एकमेकांमधनं हँड पिकिंग करून वेगळं काढता येणार नाही, सिव्हिंग करून काढता येणार नाही, कारण का त्याच्या दोन्हीचा पार्टिकल साईज सेम आहे, त्यामुळे सिव्हमधनं सगळंच खाली पडून येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर फिल्ट्रेशननी पण एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही, कारण का दोन्हीही सॉलिड्स आहेत. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं आणि मग त्यामधनं सँड आणि सॉल्ट सेपरेट करून वॉटर सेपरेट करायचं. मग त्यासाठी मेथड्स कुठल्या कुठल्या वापरतो आपण? पहिलं सेडिमेंटेशन करायचं, त्यांनी सँड बाजूला करायची, दुसरं डिकॅन्टेशन करायचं आणि नंतर काय करायचं, इव्हॅपोरेशन करून सॉल्ट आणि वॉटर सेपरेट करायचं. इथं मी तुम्हाला खाली 2 पिक्चर दाखवलेले आहेत बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांनी डिकॅन्टेशन केलेले, म्हणजे त्यातली जी सॉईल आहे किंवा जी सँड आहे ती बाजूला होते आणि वरचं जे सॉल्ट मिक्स झालेलं जे वॉटर आहे, सॉल्ट डिझॉल्व्ह झालेलं वॉटर, ते सेपरेट आउट केलं जातं आणि नंतर पुन्हा ते वॉटर इव्हॅपोरेशन करून काय केलं जातं, सॉल्ट त्याच्यातनं सेपरेट केलं जातं. आता आपण स्टेप बाय स्टेप ही प्रोसिजर कशी होते हे आपण बघूया. To separate a mixture of sand and salt and water, a combination of separation methods are used. त्यातली स्टेप 1, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर ते जे सँड आणि सॉल्टचं जे मिक्सचर तुम्हाला दिलेलं आहे ते पहिल्यांदा वॉटरमध्ये टाकून पूर्ण त्यातलं सॉल्ट जे आहे ते डिझॉल्व्ह करून घ्यायचं वॉटरमध्ये. नंतर त्याच्यानंतर पहिली स्टेप काय येणार, बाय सेडिमेंटेशन सँड सेटल्स डाऊन. नंतर ते मिक्सचर जे आहे तसंच स्टँड स्टील ठेवायचं, त्याला डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे काय होतं, त्यातली जी सँड आहे ती सगळी काय होते, बॉटमला सेटल होते, सेडिमेंटेशन होतं आणि वरती क्लिअर वॉटर, ज्याच्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह झालेलं आहे तेवढं वॉटर वरती आपल्याला दिसतंय. तर शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. त्याच्यानंतर स्टेप 2 काय आहे, बाय डिकॅन्टेशन क्लिअर वॉटर इज पोर्ड आउट इन अ क्लीन फ्लास्क अँड सेपरेटेड फ्रॉम सँड. नंतर काय करायचं, ते सेडिमेंट झालेलं जे लिक्विड आहे त्याला डिस्टर्ब न करता वरतं जे क्लिअर वॉटर आहे ते अगदी स्लोली विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट्स किंवा सँड सेटल्ड ॲट द बॉटम, वरचं जे क्लिअर लिक्विड आहे ते दुसऱ्या क्लीन फ्लास्कमध्ये काढून घ्यायचं. आता इथं काय झालं, सँड मिक्सचर्सपासून सेपरेट झाली. आता राहिलं काय, सॉल्ट आणि वॉटर राहिलं. इथं शेजारच्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, डिकॅन्टेशन करून त्याच्यातनं सॉल्ट आणि सँड आणि वॉटर सेपरेट केलेलं आहे. थर्ड स्टेप काय आहे, आता बघा सगळी सँड निघणार का, काही पार्टिकल त्या वॉटरमध्ये एकदम फाईन पार्टिकल जे आहेत जे सेटल झालेले नाहीयेत ते अजूनही त्या वॉटरमध्ये तसेच राहणार आहेत. मग त्याच्यासाठी थर्ड स्टेप करायची, ती काय, बाय फिल्ट्रेशन सेपरेट एनी अनडिझॉल्व्ड सँड पार्टिकल्स. नंतर काय करायचं, फिल्टर पेपर घ्यायचा, फनेलमध्ये तो लावायचा आणि जे आपण क्लिअर वॉटर बाजूला काढले ते त्या फिल्टर पेपरवरती वरनं पोअर आउट करायचं. पोअर केल्यानंतर काय होतं, त्या फिल्टरमधनं पाणी जे आहे क्लीन वॉटर, ज्याच्यामध्ये सॉल्ट पूर्ण डिझॉल्व्ह झालेले आहेत ते बाजूला होतं आणि जर काही सँड पार्टिकल्स त्या वॉटरमध्ये असतील तरंगत असणारे, तर ते सँड पार्टिकल्स काय होतात, त्या फिल्टर पेपरवरती अडकून बसतात, ते खाली जात नाहीत. म्हणजे बघा, तिसरी मेथड आपण वापरली, पहिली वापरली सेडिमेंटेशन, दुसरी वापरली डिकॅन्टेशन. ह्या 2 मेथडने आपण काय केलं, सँड बाजूला केली आणि नंतर जर काही सँडचे पार्टिकल त्या प्युअर वॉटरमध्ये शिल्लक असतील तर त्याच्यात आपण काय केलं, फिल्ट्रेशन करून ती पण त्याच्यातनं ते पार्टिकल्स बाजूला काढून टाकले. आता खाली काय शिल्लक राहिलं, मिक्सचर्स कशाचं शिल्लक राहिलं, फक्त सॉल्ट आणि वॉटर ह्या 2 गोष्टीचं मिक्सचर शिल्लक राहिलं. मग स्टेप 4 काय आहे, वॉटर इज हीटेड टू फॉर्म व्हेपर्स लिव्हिंग बिहाइंड सॉल्ट. मग आता इव्हॅपोरेशन मेथड वापरायची. आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेलं आहे की डिझॉल्व्ड सॉलिड्स वॉटरपासून किंवा लिक्विडपासून सेपरेट करायला काय करतो आपण, इव्हॅपोरेशन मेथड वापरतो. तसं इथं इव्हॅपोरेशन मेथड वापरायची. वॉटर जे आहे ते इव्हॅपोरेट करून टाकायचं हीटनी, म्हणजे काय होतं, सॉल्ट जे आहे ते फक्त मागं शिल्लक राहतं. इथं शेजारी तुम्हाला इव्हॅपोरेशनची डायग्रॅम पण मी दाखवलेली आहे. आणि
त्याच्यानंतर फिफ्थ स्टेप काय आहे, आता बघा आपल्याला तिन्हीच्या तिन्ही कंपोनंट मिळवायचे, म्हणजे वॉटर व्हेपर जी झालेली आहे ती सुद्धा आपल्याला कलेक्ट करायची आहे. मग त्यासाठी काय करायचं, मेटल प्लेट इज युज्ड टू कंडेन्स वॉटर वेपर्स अँड कलेक्ट प्युअर वॉटर. नंतर जी काय त्याच्यातनं ज्या वॉटर वेपर्स बाहेर पडणार आहेत त्याच्यावरती काय करायची, एक मेटल प्लेट धरायची. ती कूल असल्यामुळे काय होतं, वॉटर वेपर्स त्याच्यावरती जातात, त्या कंडेन्स होतात आणि पुन्हा आपल्याला प्युअर वॉटर त्याच्यापासून कलेक्ट करता येतं. आता बघा ह्याच्यामध्ये आपण किती मेथड्स वापरल्या. पहिली वापरली सेडिमेंटेशन, डिकॅन्टेशन आणि फिल्ट्रेशन टू रिमूव्ह सँड किंवा टू सेपरेट सँड फ्रॉम द मिक्सचर. त्याच्यानंतर मेथड वापरली आपण इव्हॅपोरेशन टू सेपरेट वॉटर अँड सॉल्ट. आणि सगळ्यात शेवटी वॉटर कलेक्ट करण्यासाठी आपण वापरली कंडेन्सेशन मेथड. म्हणजे एकूण आपण किती मेथड वापरल्या, सेडिमेंटेशन, डिकॅन्टेशन, फिल्ट्रेशन, इव्हॅपोरेशन आणि कॉन्डेन्सेशन. ह्या 4-5 मेथड्स वापरून आपण काय केलं, सँड, सॉल्ट आणि वॉटर हे एकमेकांपासून वेगळे केले. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला एका मिक्सचर्समधनं असे वेगवेगळे कंपोनंट सेपरेट करण्यासाठी किंवा लॅबोरेटरीमध्ये काही केमिकल एक्सपेरिमेंट्स करताना सुद्धा ह्या मेथड्स आपल्याला वापराव्या लागतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आणखीन काही वेगळ्या प्रकारची जर काही मिक्सचर्स आपल्याला मिळाली तर आपण काय काय वापरू शकतो. मॅग्नेटिझम ॲज अ मेथड ऑफ सेपरेशन. मॅग्नेट तुम्हाला माहिती आहे, मॅग्नेटचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, इट अट्रॅक्ट्स ऑल मॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग समजा तुम्हाला असं एखादं मिक्सचर दिलं की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सचं ते मिक्सचर आहे, तर त्याच्यातनं तुम्हाला मॅग्नेटिक सबस्टन्स सेपरेट आउट करण्यासाठी सोपी मेथड काय, मॅग्नेट यूज करायचं आणि ते सबस्टन्सेस त्याच्यातनं सेपरेट करायचे. A magnet can attract materials like iron, cobalt and nickel and are known as magnetic materials. मॅग्नेट तुम्हाला माहिती आहे, निकेल, कोबाल्ट आणि आयर्न ह्या 3 मेटल्सना आपल्याकडे अट्रॅक्ट करतात आणि त्यांना काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतो. मटेरियल्स विच आर नॉट अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट आर नॉन मॅग्नेटिक मटेरियल्स. आणि जी मटेरियल्स मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत त्यांना म्हणलं जातं नॉन मॅग्नेटिक मटेरियल. बघा शेजारी मी एक चार्ट दाखवलेला आहे, त्याच्यात मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियलचे पिक्चर्स आणि हे दाखवलेले आहे. त्याच्यावरून तुम्ही सहज ओळखू शकता कुठलं मॅग्नेटिक आणि कुठलं नॉन मॅग्नेटिक आहे. When we want to separate a mixture of magnetic and non-magnetic materials, a magnet can be used for separating materials. मग अशी मी म्हटलं तसं जर आपल्याला एखादं मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक मटेरियलचं जर मिक्सचर मिळालं आणि त्यातनं जर आपल्याला हे सबस्टन्सेस वेगळे करायचे असतील तर आपण तिथं इझिली काय वापरू शकतो, मॅग्नेट वापरून हे दोन्ही सेपरेट करू शकतो. A mixture of sand and iron filing can be separated by using a magnet. आता समजा तुम्हाला आयर्न फायलिंग म्हणजे आयर्नचं एकदम फाईन पावडर आणि सँड ह्याचं मिक्सचर दिलं तर ते सेपरेट कसं करणार. मगाशी जी आपण मेथड वापरली सँड आणि सॉल्ट सेपरेट करायला, त्यातली कुठलीच मेथड इथं लागू होणार नाही. कारण का, दोन्हीही सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. मग इथं आपल्याला माहिती आहे की आयर्न फायलिंग हा मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. मग त्यावेळी काय करायचं, त्या सँड आणि आयर्न फायलिंगच्या मिक्सचरमधनं आयर्न सेपरेट करण्यासाठी मॅग्नेट वापरायचं. आयर्न फायलिंग्स विल स्टिक टू द मॅग्नेट वाईल सँड विल नॉट. मग ह्या मिक्सचरमध्ये जसं शेजारी पिक्चरमध्ये मी दाखवलेलं आहे की त्या मिक्सचरजवळ जर तुम्ही मॅग्नेट नेलं तर काय होणार आहे, त्यातलं आयर्न फायलिंग जे आहे तेवढं फक्त त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार आहे आणि सँड ही खाली राहणार आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, 2 मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स वेगळे करू शकतो. बघा एक तुम्ही तुमच्या घरी जर बघितलं असेल, सुतारकाम समजा चालू असेल वुडन फर्निचरचं वगैरे, तर तो सगळा लाकडाचा भुस्सा पडलेला असून त्याच्यामध्ये बारीक बारीक खिळे सगळे पडलेले असतात. मग ते सुतार काय करतात, काम झाल्यानंतर सगळा तो कचरा जो आहे तो एकत्र गोळा करतात आणि त्यांच्याकडे एक मोठं मॅग्नेट असतं आणि ते मॅग्नेट फक्त काय करतात, त्या कचऱ्यावरनं फिरवतात. मग काय होतं, त्यातले फक्त जे मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे ते लोखंडी जे खिळे आहेत, नेल्स आहेत, आयर्न नेल्स, ते काय होतात, त्या मॅग्नेटिकला चिकटतात आणि सेपरेट आउट होतात. आता हे झालं. ह्याच्यानंतर आपण सगळ्यात एक इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे, ते म्हणजे सोल्युशन अँड सोल्युबिलिटी. सोल्युशन म्हणजे काय हे आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट करूया, आपण एक सोल्युशन बनवायचं आहे. टू प्रिपेअर अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय आणि ते कसं तयार करायचं. ॲड सॉल्ट टू द वॉटर. वॉटरमध्ये सॉल्ट ॲड करा. स्टर टिल सॉल्ट डिझॉल्व्स कम्प्लिटली. जोपर्यंत सॉल्ट कम्प्लीट डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत काय करायचं, स्टरिंग करायचं. कीप ऑन ॲडिंग सॉल्ट अँड स्टरिंग इट टिल सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व्ड. आणि काय करायचं, पहिलं सॉल्ट डिझॉल्व्ह झालं की आणखीन सॉल्ट घालायचं, पुन्हा ते स्टर करायचं.
ते डिझॉल्व्ह झाले की परत सॉल्ट घालायचं, परत ते डिझॉल्व्ह करायचं, असं कुठपर्यंत करायचं जोपर्यंत त्याच्या बॉटमला सॉल्ट शिल्लक राहत नाही. मग अशी एक वेळ येते की तुम्ही कितीही स्टरिंग केलं तरी ते सॉल्ट काय होतं, त्याच्यात त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. इथं शेजारी मी तुम्हाला 2 बीकर दाखवलेत बघा, एकामध्ये क्लिअर वॉटर आणि दुसऱ्यामध्ये काय केलंय, सॉल्ट त्याच्यामध्ये टाकून स्टर करून करून शेवटी शिल्लक राहिलेलं सॉल्ट तिथं तुम्हाला खाली दिसतंय. आणि हे झाल्यानंतर व्हॉट वी गेट इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता त्याच्यामध्ये इतकं मीठ विरघळलेलं, इतकं सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे की आता त्या वॉटरमध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह व्हायला जागाच शिल्लक नाहीये. मग त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. सबस्टन्स दॅट डिझॉल्व्स इज कॉल्ड अ सोल्यूट. आता हे सोल्युशन तयार करताना जो सबस्टन्स आपण डिझॉल्व्ह करतो तो काय आहे, दॅट इज सोल्यूट. म्हणजे मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी इथं शेजारी पण पिक्चर दाखवलेलं आहे बघा, वॉटरमध्ये आपण सॉल्ट ऍड केलं आणि ते सॉल्ट त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालं. मग इथं सोल्यूट काय आहे, दॅट सॉल्ट इज अ सोल्यूट. सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व्ड इज सॉल्व्हंट. आणि ज्या सबस्टन्समध्ये सोल्यूट म्हणजे ते सॉल्ट हे डिझॉल्व्ह झालेलं आहे ते म्हणजे काय, वॉटर, दॅट इज कॉल्ड सॉल्व्हंट. लक्षात घ्या, म्हणजे जो सबस्टन्स आपण डिझॉल्व्ह करतो तो आहे सोल्यूट आणि ज्या लिक्विडमध्ये तो डिझॉल्व्ह करतो दॅट इज कॉल्ड सॉल्व्हंट. मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज नोन ॲज अ सोल्युशन. मग असं जे मिक्सचर की ज्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन असं म्हणतो. एक आपण आत्ताच एक्झाम्पल बघितलं ते म्हणजे सॉल्ट आणि वॉटर सोल्युशन. तसंच शुगर आणि वॉटरचं सोल्युशन तुम्ही काय तयार करू शकता. म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणारा कुठलाही सबस्टन्स तुम्ही त्याच्यामध्ये टाकून त्यांचं सोल्युशन तुम्ही तयार करू शकता. मग त्याच्यात जो डिझॉल्व्ह केलाय तो सबस्टन्स काय आहे, दॅट इज सोल्यूट. ज्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला आहे त्या लिक्विडला म्हणायचं सॉल्व्हंट आणि ते दोन्ही मिक्स झाल्यानंतर जे मिक्सचर तयार होतं दॅट इज कॉल्ड सोल्युशन. Solution in which maximum amount of solute is dissolved is called saturated solution. मगाचं एक्झाम्पल सॉल्ट आणि वॉटरचं. असं सोल्युशन ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट, जेवढं पॉसिबल आहे तेवढं सोल्यूट मिक्स झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होणार नाही, अशी सिच्युएशन ज्यावेळी येते आणि ते जे सोल्युशन तयार होतं त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड सोल्युशन. Amount of solute that can be dissolved in a solution is called the solubility of that solvent. आता बघा, सॉल्व्हंट म्हणजे लिक्विड बऱ्याच प्रकारचे आहेत आणि प्रत्येक लिक्विडमध्ये काही ना काहीतरी सबस्टन्स हा डिझॉल्व्ह होत असतो. मग प्रत्येक लिक्विडमध्ये किती सबस्टन्स डिझॉल्व्ह होणार हे डिसाइडेड आहे. प्रत्येक वेळी तेवढाच सबस्टन्स डिझॉल्व्ह होईल असं नाही. त्यामुळं काय आहे की त्या सॉल्व्हंटमध्ये किंवा त्या लिक्विडमध्ये किती अमाऊंट सोडलं जातं त्या सॉल्व्हंटची सोल्युबिलिटी. पुन्हा एकदा ऐका, अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन बी डिझॉल्व्ड इन सोल्युशन इज कॉल्ड द सोल्युबिलिटी ऑफ अ सॉल्व्हंट ऑफ दॅट सॉल्व्हंट. हे कुठलंही एक तुम्ही लिक्विड घेतलं आणि त्याच्यात किती मॅक्झिमम अमाऊंटचा सबस्टन्स डिझॉल्व्ह होतोय हे जी काही अमाऊंट आहे त्याला म्हटलं जातं त्या सॉल्व्हंटची किंवा त्या लिक्विडची सोल्युबिलिटी. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये, लॅबोरेटरीजमध्ये, इव्हन आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण ही सोल्युबिलिटी ही गोष्ट वापरत असतो. आपल्याला जरी माहीत नसलं तरी आपण ते वापरत असतो. आता ही जी सोल्युबिलिटी आहे ही आपल्याला वाढवता किंवा कमी करता येते का? निश्चित वाढवता येते. सोल्युबिलिटी ऑफ अ सॉल्व्हंट इज इन्क्रीज्ड बाय फॉलोइंग मेथड्स. आता मगाशी आपण जे बघितलं की आपण काय केलं, नुसतंच त्याच्यामध्ये सॉल्ट टाकत राहिलो आणि स्टर करत राहिलो, बरोबर आहे ना. पहिलं टाकलं मग स्टर केलं, दुसरं टाकलं पुन्हा स्टर केलं, पुन्हा तिसरं टाकलं पुन्हा स्टर केलं, नंतर टाकलेलं सॉल्ट काय झालं, त्यातलं सॉल्ट खाली शिल्लक राहिलं, म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सॉल्ट त्याच्यामध्ये आपण डिझॉल्व्ह केलं. मग ही जी सोल्युबिलिटी आहे ही आपल्याला इन्क्रीज करता येते. त्यासाठी काही मेथड्स आपल्याला वापरायला लागतात. त्या कुठल्या त्या आपण बघूया. हिटिंग अ सोल्युशन. सगळ्यात पहिली मेथड काय आहे, ते सोल्युशन जर तुम्ही हीट केलं, आता मगाशी जे आपलं सोल्युशन तयार झालेलं होतं त्याच्यात खाली सॉल्ट शिल्लक राहिलं होतं, त्याला जर आपण हीट अप्लाय केली, ते जर गरम केलं तर त्याच्यात आणखीन सॉल्ट आपण डिझॉल्व्ह करू शकतो. हिटिंग ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन लीड्स टू डिसोल्युशन ऑफ मोर सोल्यूट इन इट. जर आपण ते मगाचं जे सॉल्ट सोल्युशन होतं त्याला जर आपण हीट दिली आणि आणखीन सॉल्ट जर त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते जर स्टर केलं तर ते सॉल्टसुद्धा त्याच्यामध्ये काय होतं, डिझॉल्व्ह होऊन जातं. म्हणजे सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी आपण
ते सोल्युशन आहे ते हीट केलं तर त्याची सोल्युबिलिटी वाढते. दुसरी मेथड काय आहे, ॲक्ट ऑफ स्टरिंग द सोल्युशन इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी. मग अशा आपण तेच केलं, पहिलं टाकलं, स्टर केलं, ते डिझॉल्व्ह झालं, मग नंतर दुसरं टाकलं, परत ते स्टर केलं. म्हणजे स्टरिंग केल्यामुळं काय होतं, त्या सोल्युबिलिटी जी आहे सोल्युशनची ती सुद्धा काय होते, इन्क्रीज होत राहते, पण ते एका सर्टन लिमिटपर्यंत, त्याच्यानंतर नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढं काय करावं लागतं, ते हिटिंग करून मग ते वाढवावं लागतं. आणि थर्ड मेथड काय आहे, युजिंग पावडर्ड सोल्यूट इन्क्रीजेस द सोल्युबिलिटी. आता समजा तुम्हाला मी दोन गोष्टी इथं पिक्चरमध्ये दाखवल्यात तसं, खडी साखर दिली आणि त्यात साखरेची पावडर दिली, तर जास्त काय त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जास्त डिझॉल्व्ह काय होणार, तर जी पावडर आहे ती पटकन आणि मॅक्झिमम अमाऊंटमध्ये डिझॉल्व्ह होणार, पण ती खडी साखर आहे ती डिझॉल्व्ह व्हायला मात्र तुम्हाला वेळ लागणार आहे. त्यामुळं पावडर्ड सोल्यूट जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामुळं काय होतं, सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होऊ शकते. तर हे 3 मेथड्स आहेत एखाद्या सोल्युशनची सोल्युबिलिटी इन्क्रीज करण्याच्या. पहिली आहे ती म्हणजे हिटिंग द सोल्युशन, दुसरी आहे स्टरिंग द सोल्युशन, आणि थर्ड आहे बाय युजिंग पावडर्ड सोल्यूट. ह्या 3 पद्धतीने आपण काय करू शकतो, एखाद्या सोल्युशनची सोल्युबिलिटी वाढवू शकतो. आता तुम्ही बघितलं असेल की आपण मॅक्झिमम जी काही सोल्युशन्स आहेत किंवा आपल्या घरात मॅक्झिमम गोष्टी आपण काय करत असतो, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करत असतो. सरबत आपण बनवतो सगळी वॉटरमध्ये बनवतो. आपल्याला मिल्क जर डायल्यूट करायचं असेल, पातळ करायचं असेल तरी आपण त्याच्यात वॉटर घालतो. बटर मिल्क आपल्याला पातळ करायचं असेल आपण त्याच्यात पाणी घालतो. अनेक ठिकाणी आपण वॉटर हे वापरत असतो. लक्षात घ्या, ह्याला कारण असं, वॉटरच्या काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्याच्यामुळं आपण वॉटर, बघा किचनमध्ये सुद्धा आई, बघा मॅक्झिमम किचनमध्ये आई आपली कुकिंग करताना वॉटरच वापरत असते. हे का असं ते आपण थोडंसं बघूया. वॉटर ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. 70% ऑफ अर्थ इज कव्हर्ड विथ वॉटर. तुम्हालाही माहिती आहे, शेजारी मी एक पिक्चर पण दाखवलेलं आहे बघा. अर्थचा जो सरफेस आहे त्या सरफेसपैकी 70% सरफेस जो आहे हा वॉटरने कव्हर केलेला आहे. इवन आवर बॉडी हॅज 60% ऑफ वॉटर. आपली जी बॉडी आहे ह्या टोटल बॉडी वेटमध्ये 60% वेट हे वॉटरचं असतं. लक्षात आलं, म्हणजे एखाद्या मुलाचं वजन समजा 10 किलो आहे तर त्याच्या बॉडीमध्ये 6 किलो हे वॉटर असतं. म्हणजे इतकं आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं इम्पॉर्टन्स आहे. वॉटर डिझॉल्व्स मोर सबस्टन्सेस दॅन एनी अदर लिक्विड. आता वॉटर हे असं एक सोल्युशन आहे किंवा एक लिक्विड आहे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम वेगवेगळ्या टाईपचे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह होतात. शुगर डिझॉल्व्ह होते, सॉल्ट डिझॉल्व्ह होतं, बाकीचे आणखीन काही गोष्टी आहेत त्या डिझॉल्व्ह होतात. आणि त्याच्यामुळं वॉटरला काय म्हणलं जातं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं त्यांनी नाव दिलेलं आहे. बघा, आपण कपडे धुण्यासाठी वॉटर का यूज करतो, कारण त्याच्यामध्ये आपण जो सोप टाकतो तो त्याच्यात डिझॉल्व्ह होतो. म्हणजे सोप पण त्याच्यात डिझॉल्व्ह होतो, मिल्क पण त्याच्यात डिझॉल्व्ह होतं, बटर मिल्क डिझॉल्व्ह होतं. किचनमधले आपण जे काही त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स घालतो ती त्याच्यात डिझॉल्व्ह होत असतात. सॉल्ट, शुगर हे डिझॉल्व्ह होत असतं. असे खूप गोष्टी आहेत की ज्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत असतात. म्हणून वॉटरला काय म्हणलं जातं, युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणलं जातं. जेवढे सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात तेवढे सबस्टन्सेस दुसऱ्या कुठल्याही लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत. लक्षात घ्या, मी इथं शेजारी काही एक्झाम्पल दाखवलेत. सॉल्ट मिक्स केलेलं आहे, तो कलर मिक्स केलेला आहे, त्याच्यानंतर एक टॅबलेट त्याच्यात वॉटरमध्ये मिक्स केलेली आहे. हे सगळं काय होतं, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होत जातं. इट हेल्प्स इन डायजेशन ऑफ फूड दॅट वी ईट. बघा, आपण जेवण झाल्यानंतर पाणी पितो का, कारण आपल्याला डायजेशनसाठी आपल्या फूडमधले काही सबस्टन्सेस हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणं गरजेचं असतं. आणि वॉटर आपल्याला काय करतं, त्या सबस्टन्सेसचं डायजेशन करण्यासाठी मदत करत असतं. वॉटर कॅरीज ऑल द न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड टू व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. आपलं जे ब्लड आहे त्याचा मेजर पार्ट जो आहे तो आहे वॉटर. लिक्विड आहे ब्लड. लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये इतर दुसरं कुठलं लिक्विड नाही. जी काही लिक्विड्स आहेत ती सगळी वॉटरमध्ये तयार झालेली आहेत. आणि हे ब्लड जे आहे, हे लिक्विड जे आहे ज्याच्यामध्ये वॉटर आहे, ते काय करत असतं, आपण सगळी डायजेस्ट केलेली न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीच्या सगळ्या पार्ट्सपर्यंत पोहोचवायचं काम करत असतं. इट इज इसेन्शियल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. तुम्हालाही माहिती आहे, फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट्सना वॉटरची अत्यंत गरज असते. लक्षात घ्या, कारण फोटोसिंथेसिस करत असताना प्लांटला कार्बन डायऑक्साईड लागतो, वॉटर लागतं आणि सनलाईट लागतो. म्हणजे वॉटर नसेल तर प्लांट्स फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. आणि फोटोसिंथेसिस झालं नाही तर फूड प्रिपेअर होणार नाही आणि आपल्याला फूड मिळणार नाही. वॉटर डिझॉल्व्स द न्यूट्रिएंट्स इन सॉइल अँड कॅरीज इट टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. आता प्लांट जे आहे ते जे न्यूट्रिएंट्स सॉइलमधनं घेतात
ती न्यूट्रिएंट्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्याशिवाय प्लांट घेऊ शकत नाही. ड्राय न्यूट्रिएंट्स नुसतं तुम्ही जर एखादं फर्टिलायझर प्लांटला टाकलं आणि पाणीच टाकलं नाही तिथं, तर ते फर्टिलायझर काय होतं, ते प्लांट घेऊ शकत नाही. त्यासाठी काय आहे गरज, तर ते फर्टिलायझर आधी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि मग ते रूट्समधनं काय केलं जातं, सक करून आत घेतलं जातं आणि सगळ्या प्लांटच्या पार्ट्सना पोहोचवलं जातं. वॉटर कॅन डिझॉल्व्ह ऑक्सिजन. वॉटरमध्ये गॅसेस सुद्धा डिझॉल्व्ह होतात, फक्त सॉलिड्सच होतात असं नाही. वॉटरमध्ये सॉलिड डिझॉल्व्ह होतात, लिक्विड डिझॉल्व्ह होतात, गॅसेस सुद्धा डिझॉल्व्ह होतात. आता हा जो ऑक्सिजन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो हा ॲक्वेटिक लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पाण्यात राहणारे सगळे मासे किंवा ज्या वनस्पती आहेत, प्लांट्स आहेत, ते सगळे कुठला ऑक्सिजन वापरतात, जो त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे तो ऑक्सिजन वापरतात. Dissolved oxygen is necessary for survival of aquatic life. Aquatic life म्हणजे काय, वॉटरमध्ये असणारं जी लाईफ आहे, मग ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, त्या सगळ्यांना ऑक्सिजन कुठला मिळतो, जो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला असतो तो. Capacity of water to dissolve various substances is thus highly essential for all living things. आता ही जी वॉटरची जी कपॅसिटी आहे, कुठली, वेगवेगळे सबस्टन्सेस स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घ्यायची जी कपॅसिटी आहे, त्याच्यामुळं वॉटर हे सर्व प्रकारच्या लाईफ फॉर्मसाठी अत्यंत गरजेचं आहे. आपल्या बॉडीमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन होतात, डायजेशन होतं, बाकीच्या काही गोष्टी होतात, ऑक्सिजन आपल्या ब्लडमधनं सगळ्या बॉडीला सप्लाय केला जातो, हे सगळं होतं हे थ्रू वॉटर होत असतं. आणि आपल्याच बॉडीत नाही, जे कोणी लाईफ आहे किंवा जे कोणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांनाच हे वॉटर इसेन्शियल असतं. दॅट इज वाय वॉटर इज कॉल्ड लाईफ. लक्षात आलं ना. वॉटर इज देअरफॉर नोन ॲज युनिव्हर्सल सॉल्वंट. आणि ही जी वॉटरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठली, की मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस गेट डिझॉल्व्ड इन वॉटर, म्हणून वॉटरला म्हटलं जातं युनिव्हर्सल सॉल्वंट. आता इथं हा आपला चॅप्टर संपला. आपण ह्या पार्टमध्ये पार्ट 2 मध्ये काय काय बघितलं, सेपरेटिंग लिक्विड्स दॅट डू नॉट मिक्स विथ इच अदर, म्हणजे इमिसिबल लिक्विड सेपरेट कशी करायची हा एक पार्ट बघितला. त्याच्यानंतर सेपरेटिंग सबस्टन्सेस युजिंग मोर दॅन वन मेथड हे आपण बघितलं, सँड, सॉल्ट आणि वॉटरचं सोल्युशन तयार करून. त्याच्यानंतर बघितलं मॅग्नेटिझम ॲज मेथड ऑफ सेपरेशन, मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक सबस्टन्सेसचं मिक्सचर असेल तर मॅग्नेट वापरून ते सबस्टन्सेस कसे वेगळे करायचे हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सोल्युशन आणि त्याची सोल्युबिलिटी हे आपण बघितलं आणि सगळ्यात शेवटी बघितलं वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्वंट. हा चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. आता ह्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 व्यवस्थित स्टडी करा. दोन्हीचं व्हिडिओज, स्लाइड्स, त्याच्यानंतर वर्कशीट्स आणि क्विज हे आपल्या वेब पोर्टलवरती आणि ॲपवरती अपलोड केलेलं आहे. हे दोन्ही व्हिडिओज नीट बघा, स्लाइड्स नीट बघा. स्लाइड्समध्ये नुसते पॉईंट्स दिलेले असतात, त्याच्यावरून तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा आणि वर्कशीट आणि क्विज सॉल्व्ह करून टाका. सो हिअर एंड्स द चॅप्टर सेपरेशन ऑफ सबस्टन्सेस. थँक यू.